पप्पा एक मिनिट अंकल प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी नवी गल्ली मस्जिद त्याचबरोबर नवी गल्ली यंग कमिटी यांच्या वतीनं या गल्लीतील आणि आसपासच्या गल्लीतील भारतनगर असेल, गणेशपूर गल्ली असेल, नवी गल्ली असेल, आमची या सगळ्या भागातल्या लोकांना या ठिकाणी एकत्र बोलवतात दरवर्षी आणि एकत्रित बोलवल्यानंतर या ठिकाणी सर्वांसमवेत उपवास सोडत असतेवेळी त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा या ठिकाणी फराळ करतोय. आम्हाला सुद्धा फराळ दिला जातोय. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम नित्य नियमानं चालू आहे. आमची गणेश चतुर्थी जेव्हा असेल तेव्हा संबंध त्या मुस्लिम समाजातील जी पंच कमिटी आहे किंवा यंग कमिटीचे जे सदस्य आहे दरवर्षी खाली आमच्या पूजेच्या ठिकाणी येतात आणि गल्लीतील मिरवणुकीत या कोपऱ्यापर्यंत पार पडेपर्यंत स्वतः सगळे पंच या मिरवणुकीत सहभागी असतात आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी बाकीचं पूजा अर्चा करत असतो त्यावेळेस थांबतात, स्वागत समारंभ स्वीकारतात, पोलीस अधिकारी असतात आणि हे सगळे आमचे पंचमंडळ त्या ठिकाणी उपस्थित असतं. एकंदर काय मानवता हा खरा धर्म आहे. आम्ही बघा जन्माच्या आधी कुठल्याही जातीत नसतो, मग जन्मल्यानंतर आम्ही हा मराठ्याच्या घरात जन्मला म्हणून तो मराठा, मुसलमानाच्या घरात जन्मला म्हणून तो मुसलमान, ब्राह्मणाच्या घरात जन्मला म्हणून तो ब्राह्मण. वास्तविक जन्माच्या आधी कुणालाही जात नसते. हे सगळं जन्मानंतर मग ज्या घराण्यात तो जन्मतोय, ज्या समाजात तो जन्मतोय त्या समाजाचे किंवा त्यांचे संस्कार त्याप्रमाणे होत राहतात. किंवा मानवता आम्ही तरी असं म्हणतोय की मानवता हाच खरा धर्म आहे. माणुसकी प्रत्येकाने जपली पाहिजे, माणुसकी वाढली पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि कोणतेही उत्सव आपण सगळ्यांनी एक गर्वाची कोणत्याही प्रकारची भावना न ठेवता सगळ्यांनी एकमेकात समाविष्ट होऊन आपला हा भाग शांत कसा राहील सगळीकडे संबंध म्हणजे ह्या बेळगाव शहर असेल किंवा आमचं राज्य असेल त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशा मताचा मी आहे. आणि आज आम्हा सगळ्या नवी गल्लीतल्या पंच कमिटीला, भारतनगरच्या पंच कमिटीला किंवा आमच्या नागपूर चौकातल्या पंचांना, गणेशपुरीतल्या पंचांना या ठिकाणी आपण बोलवलं आणि या ठिकाणी अत्यंत सन्मानानं या ठिकाणी पाहुणचार घेण्यासाठी आपण विनंती केली. त्या विनंतीला अनुसरून आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि आमचे नगरसेवक आहेत या ठिकाणी, त्यानंतर महादेव पाटील भारतनगरमध्ये एक ज्येष्ठ पंच, त्याचबरोबर आष्टेकर प्रभाकर आष्टेकर आहेत, परशुराम बामणे आहेत, आमचे अमृत बापूजी परवा दिवशी त्यांची मराठा मंगल कार्यालय जे आहे आमच्या महात्मा फुले रोडला त्याच्या अध्यक्षपदी पुनश्च निवड झाले. त्याचबरोबर दशरथ शिंदे आहेत, शाहू शिंदे आहेत, सतीश शिंदे आहे,
आमचे गणेश फुगलीचे कारखानदार रमेश पाटील आहेत आणि नगरसेवक आमचे रवी साळुंके आहेत. अशा या सगळ्यांना आपण तुम्ही बोलवलं आणि खरोखर या ठिकाणी एक सन्मान कसा असतोय तो तुम्ही दाखवून देताय आणि या ठिकाणी आपण तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आज आम्हाला सन्मानानं या ठिकाणी बोलवलं. खरोखर नेताजीनं आता सांगितलं की सलोखा कसा राखावा. जन्माच्या पूर्वी मनुष्य असतो, जात भेद काही नसतं. तर अशा दृष्टिकोनातून एक कलंक काही वर्षापूर्वी लागला आणि तो मिटवायला जवळजवळ 30 वर्ष लागली, 30-35 वर्ष लागली. त्याच्यानंतर या भागामध्ये आम्ही ज्या सन्मानानं शांतता कशी राखावी हे आम्ही अख्ख्या बेळगावला आम्ही या भागातून दाखवून दिलेलं आहे. त्या प्रकारानंतर इथं कधीही त्या प्रकारचं घटना या ठिकाणी घडलेली नाही. अत्यंत गुण्यागोविंदानं दोन्ही समाज एकत्रितरित्या राहतात. नवी गल्ली असो, भारतनगर असो, गणेशपूर गल्ली असो, नाथपे सर्कल असो. तर हे सगळं सारं मिटलेलं आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही हिंदू मुस्लिम सर्व मिळून आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी काम करतो. कुठलाही भेदभाव आपण मानत नाही आणि याच्या पुढेही आम्ही मानणार नाही. कारण अशा पद्धतीनं ज्या वेळेला इफ्तार पार्टीच्या निमित्तानं दोन्ही समाज एकत्रित आले आणि खरोखर एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी दाखवून दिलात. त्याबद्दल मी सर्व मुस्लिम यंग कमिटी, त्याचप्रमाणे मुस्लिम पंच कमिटी आणि मुस्लिम समाजाला मी धन्यवाद देतो आहे. आणि खरोखर असा प्रत्येक वर्षी दरवर्षी नेताजीनं सांगितलं गणपतीला या ठिकाणी तुमचे पंचमंडळी जातात, यंग कमिटी जाते आणि जणू काही हा उत्सव दोन्ही समाजाचा आहे अशा पद्धतीचं वर्तन या शहापूर भागामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद मुबारक मुसल्लिम. नवाइतु सुन्नतल एतिकाफी इल्लाहि ताला. अल्लाहुम्मा इन्नी लका सुन्तु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु फतक़ब्बल मिन्नी. बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाह. रोजा बटी इफ्तार करा.
या ठिकाणी नवी गल्ली, भारतनगर, गणेशपूर गल्ली, नागपूर सर्कल या भागातील हिंदू मुस्लिम बांधव आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला, मस्जिद नवी गल्ली मस्जिद, तरुण मंडळ, पंच कमिटी, आज जो गेला 1 महिना रोजा होता रमजान निमित्त, तो आज या ठिकाणी संपला आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी जो उपवास सोडले ते इफ्तार पार्टीचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलं. मुस्लिम यंग कमिटी, पंच कमिटी आणि नवी गल्लीतील मुस्लिम बांधवांनी जो हिंदू मुस्लिम एकत्र आणण्याचा हा जो प्रयोग केला, दरवर्षी या पद्धतीनं करतायत आणि खरोखर चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालं. त्याबद्दल आम्ही सर्व गल्लींच्या मार्फत आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आहे आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನಾ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ನಾನು ಹಸ್ಬಾಗ್ ರವಾಸಿ. ನಮಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವಿಲ್ಲಿ ಇಫ್ತಿಯಾರ್ ಪಾರ್ಟಿ ಅಂಥೇಳಿ ಆರ್ಗನೈಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು, ನಮ್ಮ ನವಿಗಲ್ಲಿ ಆತು ಶಾಪುರ್ ಭಾಗದವರು, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ನಮ್ಮ ಅಮ್ಜದ್ ಮೊಮಿನ್ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಅದೇನು ಉಪವಾಸ ಏನು ಬ್ರೇಕ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆ ಮುಂದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಪಾರ್ಟಿ ನಾವು ಟೇಕ್ ದ ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ಆಫ್ ದ್ಯಾಟ್. And the first thing is we should understand we are Indians. There is no caste as Hindu or Muslim antadu ಏನಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ. We are all Indians ಅಂತೇಳಿ ಮೊದಲು ಫಸ್ಟ್ we should think, and accordingly like India ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಒಂದಂತ ನಾವು ಮಾಡಿದರೆ it will be a super nation within few years. So thank you very much. सालाबादाप्रमाणे नवी गल्ली मस्जिदचे पंच मेंबर, यंग कमिटी मेंबर यांनी रोजा रमजानचा कार्यक्रम जो होता या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलं होतं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिवर्षाप्रमाणे करतात त्या पद्धतीने ह्यावर्षी पण त्यांनी साजरं केलेलं आहे. आणि आम्ही सगळे या शापूर भागातील पंचमंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांच्या इफ्तार पार्टीमध्ये आम्ही सगळे सामील होऊन त्यांना पुढच्या वाटचालीत त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. हर साल की तरह इस साल भी हम लोग इफ्तार पार्टी यहाँ पे कर रहे हैं, हिंदू मुस्लिम सब मिल के. और जब भी मैं इनको फ़ोन करता हूँ या कुछ भी मेरा काम रहता है, इनका कुछ भी रहता है, तो हम सब मिल के करते हैं. और इनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि एक फ़ोन पे सब लोग आ जाते हैं. लास्ट 2-3 साल हो गया बेलगाम, पूरे बेलगाम जिला को, मेरे हिसाब से पूरे हिंदुस्तान को एक मैसेज दिया जा रहा है नवी गली की तरफ से कि यहाँ के हिंदू और मुस्लिम भाई मिलके इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं. और इस आयोजन के ऊपर यहाँ के मराठा पंच और जो कन्नड़ भाषी पंच है वो भी यहाँ पर मौजूद हो जाते हैं. हर समाज का आदमी आपको यहाँ पर देखने के लिए मिलेगा. एक टेबल के ऊपर एक मराठा आदमी आपको देखने को मिलेगा, उसके बाजू में एक हमारा एससी भाई मिलेगा, उसी के बाजू में आपको ना एक लिंगायत भाई मिलेगा. ये मैसेज थ्रू आउट कर्नाटका जाएगा, ये थ्रू आउट इंडिया जाएगा कि हम सब यहाँ मिलकर है. एक बात थोड़ी देर पहले मेरे भाई जो है सतीश भाई, उन्होंने बोल दिए कि बस फर्स्ट ऑफ ऑल हम सब हिंदुस्तानी हैं. तो मैं सबसे पहले इस बात को अप्रिशिएट करता हूँ और कबूल करता हूँ कि हम सब बिलोंग्स टू इंडिया. हमको फ़ख्र रहेगा कि हम हिंदुस्तान में पैदा हुए हैं. ऐसा देश पूरी दुनिया में कहाँ पर भी नहीं मिलेगा आपको. और यहाँ पर रवि भाई ने बात की है, उसके बाद हमारे नेताजी साहब है जो हमारे पुराने लीडर है, उसके बाद हमारे साहब है, इन्होंने अच्छी बात की है. ये एक ही का बात है, इसको हर जगह लेके जाना ज़रूरी है. और पूरे बेलगाम को मैं मैसेज देता हूँ कि ऐसे आयोजन हर जगह पर कीजिए. यानी दो समाज में कहीं पर अगर दुरावा है तो एक जगह पर आएंगे और हमेशा अच्छे मिलजुल के रहेंगे.